मित्रांनो, काजू हा एक ड्रायफ्रूटमधला प्रकार आहे जो खूप लोकप्रिय आहे आणि त्याचे फायदे देखील खूपच छान असतात. काजूमध्ये अनेक प्रकारचे पोषक तत्व असतात, त्यामुळे काजू दुधात भिजवून जर खाल्ला तर खूप फायदा होतो. पण काजू खाताना आपण काही चुका करतो, त्या चुका करू नये. कारण आजकाल बाजारामध्ये अशा प्रकारचे काजू येत आहेत, ते डुप्लिकेट आहेत. होय मित्रांनो, दिसायला अगदी असे दिसतील, तुम्हाला वाटणारही नाही की हे डुप्लिकेट काजू आहेत. अशा प्रकारे त्यांना बनवण्यात येतं आणि ते बनवण्यासाठी पिठाचा वापर केला जातो. मक्याचं पीठ किंवा मैदा वापरला जातो आणि खायला देखील ते थोडेसे काजूसारखे लागतात, कारण त्यामध्ये केमिकलचा वापर केलेला असतो. परंतु जरी ते खायला काजूसारखे लागले, काजूसारखे दिसले, पण ते आपल्या आरोग्यासाठी अत्यंत घातक असतात. पुढे चालून त्याचे खूप वाईट परिणाम होऊ शकतात. त्यामुळे जर तुम्ही बाजारातून काजू आणत असाल तर चांगल्या दुकानातून आणा. जे दुकानावर तुमचा विश्वास असेल त्याच्यापासूनच काजूची खरेदी करा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काजू खाताना काही चुका करणे टाळा, जेणेकरून त्याचा तुम्हाला परिपूर्ण लाभ मिळेल. मित्रांनो, काजू हा एक पौष्टिक नाश्ता आहे. काजू, मनुका आणि बिया म्हणजे फणसाच्या बिया किंवा इतर बिया जसे खरबूज वगैरेच्या बिया, याला आपण काजूसोबत खाऊ शकतो मिक्स करून. संध्याकाळी याचा नाश्ता जर केला तर अतिउत्तम असतं. सकाळीही करू शकता, परंतु संध्याकाळी केला तर अतिउत्तम. मित्रांनो, पण काजू जर तुम्हाला योग्य पद्धतीने खायचे असतील आणि त्याचा परिपूर्ण फायदा तुम्हाला करून घ्यायचा असेल तर त्याची खाण्याची एक विशेष पद्धत आहे. रोज सकाळी आंघोळ वगैरे झाल्यानंतर नाश्ता करण्यापूर्वी तुम्हाला काजू आणि त्यामध्ये 4 बदाम म्हणजे 4 काजू, 4 बदाम आणि जवळजवळ 4-5 किंवा 10 मनुके हे सोबत घ्यायचे आहेत. मिक्सर घ्यायचा आहे आणि मिक्सरमध्ये त्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून टाकायचं आहे. हे केल्यानंतर तुम्हाला गाईचं दूध घ्यायचं आहे. कोणतंही दूध चालणार नाही. बहुतेक लोक म्हशीचं दूध वापरतात किंवा त्या पिशव्या बाजारामध्ये येतात, ते त्याचा वापर करतात. तर ते पूर्णपणे चुकीचं आहे. तुम्हाला गाईचं दूध घ्यायचं आहे आणि जे मिक्सर तुम्ही तयार केला आहे त्या गाईच्या दुधामध्ये त्याला टाकून द्यायचं आहे आणि जवळजवळ 5 ते 7 मिनटं त्याला मिक्स करत राहायचं आहे. आणि त्यामध्ये साखर वगैरे टाकू नका. बहुतेक लोक काय करतात, साखर टाकतात. साखर, काजू आणि बदाम किंवा दुधामध्ये साखर खाणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. असं केल्याने तुम्हाला त्याचा फायदा तर होतच नाही, परंतु नुकसान होऊ शकतं. कारण लहान मुलांनी जर साखर खाल्ली तर फारसा काही दुष्परिणाम होत नाही. पण जर वयस्कर लोकांनी साखरेचं सेवन केलं तर मग डायबिटीससारख्या समस्या उद्भवू लागतात. लठ्ठपणा होणे, चरबी वाढणे या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसून येतील. त्यामुळे साखर टाकू नका. फक्त काय घ्यायचं आहे, काजू, बदाम, मनुके आणि त्याच्यामध्ये जर 1-2 विलायची टाकली, जर तुम्हाला त्याची टेस्ट आवडत असेल विलायचीची तर तुम्ही टाकू शकता, म्हणजे मळकट लागणार नाही. कधीकधी काय होतं, हे मिश्रण थोडं मळकट लागतं, त्यामुळे लोक ते खाणं पसंत करत नाहीत. थोडी इलायची जर टाकली तर मग त्याला चांगला फ्लेवर येईल आणि चांगला सुगंध येईल, त्यामुळे खायला तुम्हाला कंटाळा येणार नाही. तसं तर ते मिश्रण पातळ असतं, तुम्ही खाऊ शकता किंवा पिऊ देखील शकता. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ते खाताना गटकन पाण्यासारखं पिऊन घेऊ नका. ते खूप वेळ चावत राहा. म्हणजे ते तुम्हाला खायचं नाही आहे, प्यायचं आहे. चावून चावून इतकं बारीक करून टाका, त्याचं पाणी करून टाका तोंडामध्ये आणि मग ते तुमच्या पोटामध्ये जाऊ द्या. तर त्याच्याने काय होईल, त्याचा परिपूर्ण लाभ तुम्हाला मिळेल. ते वेस्ट होणार नाही. काय होतं, आपण जाडं मोठं चावतो आणि मग बाकीचं ते आपल्या शरीराला लागतं आणि बाकीचं जे आहे आपल्या मलद्वारे बाहेर निघून जातं. एवढी महाग वस्तू आहे, त्यामुळे तुम्ही त्याचा परिपूर्ण वापर करा. बारीक चावून खा. शक्यतो सकाळी खा. आणि जर तुमच्याकडे दूध नसेल किंवा मग मध असेल तर ते अतिशय योग्य आहे. कारण मध हे खूप आयुर्वेदिक असतं. जर तुम्ही दुधाऐवजी मधाचा वापर केला तर ते जास्त सोयीस्कर ठरेल.
तर मित्रांनो, काजू अशा पद्धतीने खा आणि बघवा तुम्हाला किती फायदा होतो ते. माहिती आवडल्यास लाईक करा. धन्यवाद.